हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मी आज आलेलो आहे बघा शेतावरती. हे तुम्हाला दिसत असेल बाजूला राब आलेले. मागच्या टायमाला तुम्हाला पेरणी कशी करतात त्याची व्हिडिओ दाखवलेली. तर त्याचेच बघा आता राब बघा एकदम मस्तपैकी झालेले आहेत. तर आता आज स्पेशल असं काय माहिती आहे का, की आपली आपण जी लावणी करतो त्यासाठी एक पूर्वतयारी करायला लागते. म्हणजे या राबामध्ये बेंडणी करतात. बेंडणी म्हणजे गवत येतो, ते कशा पद्धतीने काढायचे. आणि आपले जे बांध आहेत ते बाजूला बघू शकता तुम्ही, बांध आहेत सर्व. अजून पुढे पण तुम्हाला दाखवतो ते जे बांध आहेत त्यांची पण काय काळजी घ्यायला लागते. तर तुम्हाला व्हिडिओमधून सर्व समजेल. तर फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करायला विसरू नका. चला तर तुम्हाला दाखवतो की बेंडणी कशी केली जाते ती. बघा आपलं एकदम राब बघा किती मस्तपैकी झालेले आहेत. शेत बघून घ्या आमचं पूर्ण. हा बघा इथे नांगरणी पण झालेली आहे आपली आणि इथे पण राब आहेत. आता लावणीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच की हे राब कसे काढले जातात आणि लावणी कशी केली जाते. तर बघा आता आई आलेली आहे म्हणजे इथे बेंडणी करायला. बेंडणी म्हणजे बघा अर्ध काढून झालेलं आहे. गवत असते या पद्धतीने. बघा शेतांना ती अशी एक एक काढत आहे. म्हणजे जे बांध असतो त्याच्या बाजूला जास्त असतात. ॲक्च्युली हा भात नाही, म्हणजे आपले जे भात असतात हे आपले राब आहेत. आणि हा बघा हा गवत दिसतोय तुम्हाला, बघू शकता. अशा पूर्ण आपल्याला जे आपण राब लावलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्ण ते बेनायचं असतं, त्याला बेंडणी असं बोलतात. तर आता आपण तिकडे बघा पप्पा आहेत, काका आणि माझे पप्पा, ते बांधाची पूर्वतयारी कशी करायची. आणि तिथे पण आई पण बेंडणी करते, ते तुम्हाला दाखवतं जवळ जाऊन. ते म्हणते बघा नांगरणी केलेलं आहे शेत पूर्ण. अशा प्रकारे आता गवत काढतात बघा, दाखवतो तुम्हाला. हा गवत का काढत असतो, कारण आपण बघा इथे अशी पूर्ण लावणी करणार आणि जो आपण भात पेरणार ज्याच्यामध्ये आपले जे राब आहेत ते, त्याच्यामुळे हा गवत पण वाढतो. त्याच्यामुळे मग ती कचरा ॲक्च्युली एक प्रकारची कचराच होते गवत म्हणजे. मग त्याच्यामुळे ते बघा पूर्ण बांधाचा साईडला काढायला लागतो अशा प्रकारे. पुढे पण बघूया अजून. पाऊस पण बघा एकदम मस्तपैकी पडत आहे. हा पूर्ण आमचं शेत आहे ना, मस्तपैकी पाऊस चालू झालेला आहे. पप्पा बघा मला दाखवलेलं की शेताची, तर बघा शेतात आपला म्हणजे आपण इथे आता लावणी करणार. तर त्याच्यामध्ये बघा दिसत असेल तुम्हाला गवत आलेलं आहे. ते बघा पप्पा काढत होते माझे. आणि हा जो बांधावरती आपला गवत आहे बघा, बांध बघू शकता तुम्ही, ह्याच्यावरचं पण गवत काढायला लागतो. पाऊस पण एकदम मस्त चालू आहे बघा, पावसाचं वातावरण. असते जराशे चिखल बघा, त्याच्यामुळे धडपडायला होत आहे, त्याच्यामुळे सामावून चालायला लागतं. तेव्हा इथे लावणी करणार आहोत. पण इथे काय आलं, इथे मध्येच जो आपला चिखल आहे तो जास्त उंच झालेला आहे. त्याच्यामुळे त्याची लेवल करत आहे. म्हणजे बाजूला बघा असा चिखल टाकून पूर्ण, म्हणजे आपली जी माती आहे ती अशा प्रकारे. आई पण तिकडे बघा गवत काढत आहे, ते पण तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो अजून. पूर्ण असे सेम जागा असते म्हणजे खालीवर झालं तर आपले जे राब लावणार आहोत म्हणजे आपण लावणी करणार आहोत ती वरतीच करणार. ते बघा आई बांधावरचा आपला जो साईडचा गवत आहे तो काढत आहे. अशा प्रकारे पूर्ण साईडला जो गवत होतो ना आतमध्ये, भरपूर सारा काढायचा बाकी आहे बघा. पप्पांना एक बेडूक दिसलेला बघा, एकदम मोठा बेडूक आहे शेतामध्ये बघा. त्या साईडने किती मोठा बेडूक आहे.
उडी मारलेली आहे बडकानी. हा तिकडे तिकडे टाका त्याला, त्या शेतात घेऊ द्या उडवा. हा बघा उडी मारलेली आहे बडकानी, या शेतात आहे. साईडला बघा पूर्ण खोदत आहेत, म्हणजे जे आपला नांगर नाही लागत साईडला म्हणून पिकावाने खोदत आहेत. जो चुडा असतो आपला भात लावायचा तो लागला पाहिजे त्या कारणाने अशा प्रकारे. लावणी करू आपण तेव्हा थोडा लागला पाहिजे म्हणून बघा. म्हणजे जी कॉर्नर आहे आपल्या बांधाची बघा तिथे बघू शकता तुम्ही. गावचा तुम्हाला जुगाड दाखवतो. बघा बघा हे असे बांबू मारलेले आहेत, तिथे पण बघा मारलेले आहेत बघा, दिसत असेल तुम्हाला. हे बघा हे असे का मारले आहेत ना ते काय, आपले जे आपले बैल येतात इथे चरायला, म्हणजे बघा गवत खायला येण्यासाठी बैल येतात. ते आपल्या म्हणजे शेतात गेले तर आपला राब असतो, म्हणजे आपले जो आपण भात लावणार आहोत तो खातात. त्याच्यामुळे बघा हा हे डांबे मारलेले आहेत, जेणेकरून हे बैल आहेत आपले ते शेतात नको जायला. बघा तिथे पण मारले, भरपूर ठिकाणी मारलेले आहेत. कारण जे आपण राब लावणार आहोत म्हणजे लावणी करणार आहे ते बैल चारा म्हणून त्यांना खाऊन टाकतात. त्याच्यामुळे हे याचा बघा अशा प्रकारे तो उपयोग होतो. तुम्हाला म्हणून पण दाखवतो. हा बघा थिरला भेटलेला आहे. तुमच्या इकडे याला काय बोलतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा जे आपले भात लावतो आपण तो हा खातो असती बघू शकता तुम्ही किती. बघा आता हा बघा बांध आहे पूर्ण. त्या बांधावरती बघा आईने माझ्या बघा भाजी लावलेली आहे. बघा ह्या भेंडीचं झाड आहे, दिसतंय तुम्हाला. बघा भरपूर सारे भेंडीचे झाड लावलेले आहेत. आणि बघा हा काकडी आहे, ही काकडी खात होती आहे. काकडीचं झाड आहे. आणि ही आपली गवार, गावठी गवार आपली. अजून साईडला बघा हे बेललेन आहे बघा, भरपूर सारे झाडं लावलेली आहेत. जेव्हा ह्याच्या साईडला जो आपला गवत काढू तेव्हा आपण हे मस्त दिसेल एकदम. पूर्ण बांधावरती लावलेलं आहे बघा, दोन्ही साईडून बघू शकता. बांधावरती लावलेले आहेत पूर्ण. तर इकडनं म्हणजे कसं कोणी यावं नाही म्हणून तिथे कुंपण घालतील, जेणेकरून इथे कोण येणार नाही या बांधावरती. बांधाच्या पूर्ण लावलेली आहे. या साईड आपल्या डाव्या बाजूला बघा भेंडी आहे पूर्ण, आणि इकडे गवार लावलेली आहे. पूर्ण बांध आहे बघा लावलेला एकदम. म्हणजे झाडाला पण बघा अशी एकदम जाळीची कुंपण लावलेली आहे, जेणेकरून जे आपल्या बकऱ्या असतात आतमध्ये जातात त्या कारणाने. नाही बघा पेंडा पण ठेवलेला आहे, कारण जी आपली माती असते ती धुकून जाते आणि खत म्हणून पण होऊन जातो पेंडा. बघा इथे पण तसंच सेम केलेलं आहे. त्याच्या आपल्या बाजूला बघा नारळी झाडाची लागवड केलेली आहे अशा पद्धतीने. तुम्हाला तो पुढे दौरा आहे तो दाखवतो. दौरा म्हणजे छोटीशी विहीर आहे, तुम्हाला दाखवतो तुम्हाला दौरा. तिथे म्हणजे आम्ही कसं आपलं शेतीची कामं झाली की घरी जायच्या टायमाला हातपाय धुण्यासाठी हा बघा पाणी भरलेलं आहे पूर्ण त्याच्यात. अगं जे आपलं शेत आहे त्याने हा पूर्ण दौरा भरता बघा अशा प्रकारे. इथे पण आपलं बघा पेरणी केलेली आहे इथे. आणि आपली आंब्याची झाडं, ही माझी आई आणि 2 नंबर काकू, हिला पण आम्ही आईच बोलतो. तर आता आपण हातपाय धुवून घेऊया. चिंट्या आता तुला ज्या बकऱ्या आहेत
बकऱ्या आहेत ह्यांना बघा पूर्ण चाराला घेऊन जातो. तर आपला चिंटे आता सांगेल जरा किती वर्ष आल्यापासून बकऱ्या बघतोस तू दादा? 5 वर्ष झाली काय? मग आता काय चाललं घेऊन कुठपर्यंत जातोस घेऊन? आमलीपर्यंत काय? किती बकऱ्या आहेत तरी पण? 30 आहेत काय? आपण जरा एक बकरी बघा जवळ जाऊन बघूया. बघा भरपूर साऱ्या त्या बघा. फ्रेंड्स कशी वाटली व्हिडिओ आजची की कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आज तुम्हाला मी दाखवलं की पूर्वतयारी लावणीची कशी केली जाते. तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जे आपलं राप टाकलेलं मागच्या टायमाला तर ते राप खणून म्हणजे राप काढून त्याच्यानंतर लावणी कशी केली जाते ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवणार आहे. ती पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करायला विसरू नका. तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय.